नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही गेलो होतो बीड जिल्ह्यापासून अवघ्या 15-16 किलोमीटर अंतरावर असं हे गाव आहे शिवणी. तर त्या ठिकाणी खूप छान असं बुद्ध विहार देखील आहे. तर त्या विहाराला मग खूप दिवस झालं जायचं होतं, पौर्णिमेला जायचं होतं, पण काही जाणंच झालं नाही. तर आज छान दिवस होता, राजवीर आणि राजवीरच्या पप्पाचा बड्डे होता. तर त्या निमित्ताने आम्ही बुद्ध विहारामध्ये गेलो होतो आणि आता मुलांची शाळा पण लवकरच सुटती 12-12:30ला. तर खूप छान विजयादशमीच्या दिवशी या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे. खूप छान अशी मूर्ती आहे डोंगरावर बसवलेली आणि खाली उतरताना एक विहार आहे, खूप सुंदर विहारसुद्धा आहे. तर सुरुवातीला म्हणलं अगोदर वरी जायचं आणि नंतर मग विहारामध्ये जायचं. तर एवढं गार वारं सुटलं होतं ना, तर तिथून अजिबात असं निघावंच वाटत नव्हतं. तर साईडला असं शेततळे ते, तर पाण्याने त्यांनी खूप छान वाटते. म्हणावं तेवढा आणखी काही पाऊस झालेला नाही. तर अशा ठिकाणी मुलांनाही खूप आवडते. खूप असे झाडं वगैरे आहेत वरती लावलेली. तर बरेचसे झाडं होते. तर प्रांजल ते फुलं तोडून मला देत होती. तर म्हणे आपण ह्याचा बुके करूया. तर म्हणले अशा फुलांचा काही बुके वगैरे काय नसते, नुसती इकून तिकडं तिकून इकडं तिचं सुरू होतं बघा. तर मला म्हणत होती चला आता तिकडं पप्पा गेलेले तर आपण तिकडे मस्त व्हिडिओ काढू, फोटो काढू. तर भीती वाटत होती कारण की खूप अडचणही होती आणि उंचावरही होतं आणि राजवीरही तिला भीती घालत होता. तर ह्या ठिकाणी ती म्हणत होती मम्मी इथं नाही का सापांचा आवाज येतो. मला आता सापांचा कसा आवाज येतो तर म्हणते फुसफुस आवाज येते. म्हणलं चल बाई निघून. तर छान असं खाली आलो. तर एवढं सुंदर बुद्ध विहार आहे ना, तर त्या विहारामध्ये गेल्यावर खूप प्रसन्न वाटते. तर भरपूर अशा वेगवेगळ्या ह्याच्या मूर्त्यासुद्धा आहेत तिथे. मेन मूर्ती जी आहे तर ती थायलंडची मूर्ती आहे आणि एक साईडला व्हाईट कलरची मूर्ती आहे. तर ती व्हाईट कलरची मूर्ती एवढी सुंदर आहे ना, असं वाटते त्या मूर्तीला बघतच राहावं. तर एवढं फ्रेश वाटते आतमध्ये गेल्यावर. तर ह्या ठिकाणी धम्मशील भंते जे आहेत ते हिंगोलीचे आहेत. तर त्यांचं इथे निवासस्थान आहे. आम्ही गेलेलो होतो. तर त्यावेळेस ते भंतेजी काय नव्हते कारण की त्यांना बरेचसे बाहेर कार्यक्रम ते होते आणि काही लग्न वगैरे ते कुठेतरी असे लावायला गेले. तर तिथे एक दुसरे भिक्खू होते, त्यांनी सांगितलं होतं. खूप छान असे त्यांनी झाडं वगैरे बरंच लावलेले आहेत आणि प्रत्येक पौर्णिमेला इथे कार्यक्रम होतो आहे, खीरदानचा ह्याचा आणि बरेचसे कार्यक्रमही होतात, धम्म परिषद वगैरे सगळे कार्यक्रम होतात भरपूर. सगळ्या जिल्ह्यातून म्हणलं तरीही लोक येतात. तर खूप आम्ही बराच वेळ तिथं थांबलो, 1-1.5 तास होतो आणि त्यानंतर जवळच त्याच्या 1-2 किलोमीटर अंतरावरनं हे नाथ टेकडी होती. तर येताना असं झालं की ह्या टेकडीजवळसुद्धा एक गार्डन आहे. पण ज्यावेळेस आम्ही ज्या विहारातून निघालोत ना, तर असं अगोदरच मला प्रांजल म्हणत होती मम्मी इथं डोंगराच्या इथे ना मला साप असल्यासारखं वाटतंय कारण की असा फुसफुस आवाज येते. तर मी मला कशाचा फुसफुस नाही, तर ते झाडावर जे किडे असतात ना, तर तिला म्हणलं त्याचा आवाज असन. तर ती म्हणते नाही मम्मी असं मला वाटतं इथं आहे म्हणून आवाज यायला लागला. तर आम्ही तिला हसत होतो, म्हणलं काही सांगायला. पण ज्यावेळेस आम्ही निघत होतो ना, तर मी माझ्या डोळ्यांनी स्वतः साप असा फणा काढून पाहिला. तर एवढं म्हणजे आम्ही थोडक्यात वाचलो, नाहीतर खूपच म्हणजे झालं असतं. तर ती मला म्हणत होती मम्मी इथून चल म्हणून. ज्यावेळेस आम्ही होतो ना त्यावेळेस आम्हाला काही तो साप दिसला नाही, पण जेव्हा आम्ही निघालोत ना गाडीमध्ये होतो त्यावेळेस तो साप आम्हाला दिसला. तर मग ज्यावेळेस आम्ही ह्या टेकडीवर आलोत, म्हणजे जायची इच्छाच नव्हती ह्या टेकडीवर कारण की त्या साप बघून ना खूप भीती बसली मनात. आणि ह्या टेकडीच्या खाली एक खूप मोठं असं गार्डन देखील आहे, तिथे मोर वगैरे भरपूर आहेत. पण ते जाण्याची काही इच्छाच नव्हती कारण की असा हलका फुलका थोडा पाऊस पण पडत होता. तर ह्यावेळेस असं म्हणतात की सापही बाहेर येतात म्हणून. तर आम्ही काही गार्डनमध्ये गेलोच नाही. तर आई पण नको म्हणत होत्या तरीही गेलोत, पण त्यांना काही पायऱ्या एवढ्या चढणं होत नव्हत्या. तर त्या बसल्या खालीच आणि आम्ही सगळेजण वरती गेलो. तर एवढं मग आमची थोडी असं हेच झालं बघा, ती साप बघून जाण्याचं नंतर मनच झालं नाही समोर. तर इथं काही जास्त वेळ थांबलो नाहीत कारण की एवढा नंतर निघायच्या वेळेला एवढा पाऊस होता ना, सगळं आभाळून ते असं पूर्ण काळकुट्ट डोंगरावर दिसत होते असे ढग ते पळतानी. तर इथं बराच वेळ आम्ही थांबलो. पाऊस काय नावच घ्यायना कमी व्हायचं. थोडासा कमी झाला पाऊस 1-1.5 तासानंतर. तर पाऊस पडल्याच्या नंतर असं थंडगार मस्त वातावरण झालं आणि घरी जायचं होतं आणि बड्डेची पण तयारी वगैरे करायची होती. मग घरी गेल्यावर थोडं फ्रेश पण झालो. अगोदर कुंकू लाव. हां आता ते हे लाव ना तांदूळ. बघा सकाळी मी ओवाळलं होतं, तर म्हणे मी शाळेत गेल्यावर तुम्ही ओवाळले. तर हे बघा
आता साखर दे पप्पाच्या तोंडात, पेढेच विसरले आणायचे कारण की आता आईस्क्रीम ते खाल्ली होती. आता विजला का? हे बघा कशी ओवळती ही. हळू 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 करायचं. हा हे बघा, हा दमानी करा. आता हे दादाला, दादाला हळूहळू ओवाळ. आता साखर, ताटाकडे लक्ष दे. हा आता ओवाळ ओवाळ. आता राहू दे राहू दे. परतूरची आई अशी ओवाळती ना वरून डोक्यावरून. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear राजवीर. आणि हा आम्ही चारतो आता. म्युझिक बंद झाली बघ. मस्तपैकी घरी आलोत आणि घरी आल्याच्या नंतर थोडा आराम वगैरे केला. आणि प्रांजल म्हणते तू ओवाळलं होतंस तर आता मी ओवाळणार आहे. तर छान असा केकही कट केला आणि दोघांचाही बड्डे एकाच तारखेला येतोय बापलेकांचा. तर बड्डे म्हणलं तर लहान मुलांना खूपच म्हणजे बड्डेंचा नाद असते. आणि आमच्या आता शेजारी काही लहान मुलं पण नाहीत बड्डेला बोलवायला, तर आम्ही घरातल्या घरातच असा बड्डे छोटासा सेलिब्रेट करत असतो. तर मग त्यानंतर एकमेकांना केक भरवणं आणि फोटो वगैरे काढणं. तर अशा शेजारी मुलंही नव्हते तर राजवीरनी शाळेमध्ये चॉकलेट वगैरे असे वाटत असते. गेल्या वर्षी त्याच्या मित्राला त्यांना बोलवलं होतं. तर संध्याकाळी जरा पाऊस पण होता पडलेला, तर गेल्या वर्षी त्याचे मित्र ते आले होते. तर असं आमचं दिवसभर पण आम्ही बाहेर गेलेलो होतो. तर खूप बोर पण झालं. मग घरी काही स्वयंपाक वगैरे केला नाही, तर आम्हाला जायचं होतं मग बाहेरच. तर मग आम्ही बाहेरच जेवणं वगैरे केले. तर आमच्या प्रांजलला खूप उत्सुकता असती असं बाहेर कुठं जायचं म्हणलं तर सगळ्यांच्या समोर ती असती अगोदर. तर घरी छान असं आम्ही छोटंसं घरातल्या घरात सेलिब्रेशन ते केलं. आणि आम्हाला हॉटेलमध्येच केक ते कट करायचा होता, पण म्हणलं नको आता आपण घरीच केक कट करूयात. मग आम्ही घरीच केक वगैरे कट केला आणि मग बाहेर जेवायला आलतो. तर खूप छान असं हॉटेल आहे. घरापासून बरंच अंतर दूर होतं, बरंच घराजवळ पण होते आमच्याजवळ, पण सारखं म्हणजे एकच आता तिथली क्वालिटी माहिती आहे. आणि फर्स्ट टाईम आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलेलो होतो. तर छान असं जेवण वगैरे होतं. लवकर गेलो तर जास्त काही गर्दी पण नाही, कारण की जेवणाचा टाईम आमच्या लवकरच असतोय 7-7:30ला. खूप सुंदर हॉटेलमध्ये असं डेकोरेशन होतं. तर प्रांजल म्हणती ह्या पाण्यातून असे बबल्स कसे निघतात, तर म्हणलं तिच्यामध्ये काहीतरी असे एअर सोडल्यावर तसे ते बबल्स वगैरे निघतात. तर ती म्हणती मम्मी आपण इथं फोटो वगैरे काढूत. तर म्हणलं हा काढूत, पण काही काढणं पण झाले नाही, काहीच नाही. आणि आता ऑर्डर ते दिली ना तर बराच वेळ लागतोय ऑर्डर जेवण यायला. तर हॉटेलचं जेवण मुलांना कसंही असलं तरी आवडते. तर त्यासाठी आम्ही सुरुवातीला स्टार्टच मागवलं होतं. तर म्हणती मम्मी तू जसं घरी बनवतीस तसंच आहे हे पापड. कधीतरी बरं वाटते, एखाद्या निमित्तानेच माणूस बाहेर जेवायला जाते. असं काही सारखं सारखं काही जाणं होत पण नाही आणि आवडत पण नाही. पण इथं ज्यावेळेस आलं तर खरंच खूप छान असं जेवण होतं ह्या हॉटेलमध्ये. तर असं गरम गरम फुलके वगैरे होते आणि भाजी पण. आता आम्ही काही पनीर वगैरे काही घेत नाही, कारण की आता काही पण ऐकण्यात येते की पनीर पूर्ण असं भेसळयुक्त आहे म्हणून. तर आम्ही जे घरी जर पनीर बनवलं तर त्याचीच आता भाजी नाही. तर दरवेळेस आम्ही बाहेरूनच पनीर ते आणत होतो घरी बनवायला, पण आता ह्यावेळेस आम्ही काजूची ह्याचीच भाजी घेतलेली होती. खूप छान होती काजूची पण भाजी आणि शेवची पण भाजी. तर आज दोघंही बापलेकांचा बड्डे होता, राजवीरचा पण आणि यांचा पण. तर आज फुल एन्जॉय केला राजवीरने सुद्धा आणि प्रांजलने सुद्धा. हे बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा,
शेअर करा आणि कमेंट करा. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा प्रांजल मला कशी करते. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय. बाय.